नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 7वीच्या वर्गाची इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती लिंक ओपन करा, त्या ठिकाणी तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील। प्रश्न पहिला अ, पुढील आकृत्या पूर्ण करा। 4 गुणांसाठी आहे। शहाजी राजांची जहागीर असलेले परगणे, त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहेत पुणे, सुपे, चाकण, इंदापूर। दुसरे, आग्र्याच्या सुटकेनंतर शिवरायांनी जिंकलेले मुघलांचे किल्ले, त्या ठिकाणी कर्नाळा आणि माहुली दिलेला आहे। आपण लिहून घ्यायचं रोहिडा, लोहगड, सिंहगड, पुरंदर। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, नावे लिहा 4 गुणांसाठी। 1. जावळीच्या खोऱ्यात शिवरायांनी बांधलेला किल्ला प्रतापगड। 2. बोलोपासनेचे महत्त्व सांगणारे रामदास स्वामी। 3. गुजराती भाषेचे आद्य कवी नरसिंह मेहता। 4. उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप। प्रश्न दुसरा अ, पुढील वाक्य दुरुस्त करून लिहा 3 गुणांसाठी। 1. संविधानाची उद्देशिकाची सुरुवात आम्ही भारतीय लोकप्रती या शब्दांनी होते। उत्तर, संविधानाची उद्देशिकाची सुरुवात आम्ही भारतीय लोक या शब्दांनी होते। दुसरा प्रश्न, भारताच्या न्यायाधीशांची नेमणूक शासनातर्फे होते। दुरुस्त करून लिहायचा आहे, भारताच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतीतर्फे होते। तिसरा प्रश्न, आपल्या गावाचा शहराचा कारभार काही संकेतांवर चालतो। दुरुस्त करून लिहायचा आहे, आपल्या गावाचा शहराचा कारभार नियमांनी चालतो। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, गटात न बसणारा शब्द शोधा। त्या ठिकाणी जो पहिला गट आहे तोरणा, मुरुंबदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग, गटात न बसणारा शब्द आहे सिंधुदुर्ग। दुसरे, आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही आणि बरीदशाही, त्यातील गटात न बसणारा शब्द आहे बरीदशाही। क प्रश्न, पुढील काव्यपंक्ती कोणाच्या ते लिहा 2 गुणांसाठी। 1. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले संत तुकाराम। दुसरे, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी संत सावतामाळी। प्रश्न तिसरा अ, एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 मार्कांसाठी 4 एका वाक्यात दिलेले आहेत। 1. तौरीक म्हणजे काय? उत्तर, तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे। दुसरे, रामानुजांनी समाजाला कोणता उपदेश केला? उत्तर, ईश्वर सर्वांसाठी आहे, तो कोणताही भेदभाव करीत नाही। तिसरा प्रश्न, बुद्रुक म्हणजे काय? उत्तर, मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात। चौथा प्रश्न, शहाजी राजांनी मुघलांना प्रखर विरोध का केला? उत्तर, मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये अशी शहाजी राजांची तीव्र भावना होती, म्हणून शहाजी राजांनी मुघलांना प्रखर विरोध केला। आता प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा। 1 आहे संविधान दिन। उत्तर, मसुदा समितीने तयार केलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले, या दिवसालाच संविधान दिन असे म्हणतात। दुसरी संकल्पना आहे समता। सर्वांना आपल्या विकासाच्या संधी समान असतील, व्यक्तित उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करणे म्हणजे समता होय। तिसरी संकल्पना आहे राज्यशासन। संपूर्ण देशाच्या एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहणाऱ्या शासनास राज्यशासन असे म्हणतात। प्रश्न चौथा, का ते लिहा। त्यातील पहिला प्रश्न, मध्ययुगीन भारतात धार्मिक समन्वयाला चालना मिळाली। उत्तर, मध्ययुगात भारतात महत्त्व आलेल्या भक्तिमार्गात समानतेला महत्त्व आले, अधिकार भेदांना महत्त्व असल्याने धार्मिक समन्वयाला चालना मिळाली। आणि दुसरा प्रश्न आहे, शिवरायांनी अफजल खानास ठार मारले। प्रश्न चौथ्यातील ब प्रश्न, थोडक्यात उत्तरे लिहा। 3 दिलेले आहेत, कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे।
1. ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून आपल्याला कोणती माहिती मिळते? उत्तर. त्या काळातील वास्तुकलेची प्रगती समजते, कलेचा दर्जा समजतो, त्या काळातील बांधकामाची शैली कशी होती हे कळते, त्या काळातील लोकांची आर्थिक स्थिती व राहणीमान कसे होते हे माहीत होते. दुसरा प्रश्न. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले? कारण औरंगजेबाच्या मुघल सैन्याने आसामातील आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन आहोमांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. आहोमांनी गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केल्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. 2च सांगितलेले आहे. आपण तिन्ही प्रश्नांची उत्तरे अभ्यासू. सुफी पंथांची शिकवण लिहा. उत्तर. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे. परमेश्वर प्रेममय असून प्रेम व भक्ती या मार्गानेच त्याच्यापर्यंत पोहोचता येते. परमेश्वराचे चिंतन करावे. साधेपणाने राहावे. भाग 2 भूगोल या विषयावर आधारित पुढची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न 5 अ. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 1. सूर्यग्रहण टिंबटिंबला होते, अमावस्येला. 2. लाटेच्या उंच भागाला टिंबटिंब म्हणतात. 3. पृथ्वीवर हवेचा दाब जास्त आहे. 4. हवा प्रसरण पावली की विरळ होते. 5. हिवाळी पर्जन्य हे भूमध्य प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणीच पर्याय दिलेला आहे. तुम्हाला फक्त पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे. ब प्रश्न. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी 5 प्रश्न दिलेले आहेत. 1. कोणत्या वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात? उत्तर. जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात त्या वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात. 2. भूमध्य सागरी प्रदेशात कोणत्या संस्कृतीचा विकास झाला? उत्तर. भूमध्य सागरी प्रदेशात ग्रीक व रोमन संस्कृतीचा विकास झाला. 3. हवेच्या दाबावर कोणते घटक परिणाम करतात? उत्तर. प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटक हवेच्या दाबावर परिणाम करतात. 4था प्रश्न. लाटांची गती कशावर अवलंबून असते? उत्तर. लाटांची गती वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. 5. चंद्रग्रहणाचे प्रकार लिहा. उत्तर. खग्रास आणि खंडग्रास हे चंद्रग्रहणाचे 2 प्रकार आहेत. प्रश्न 6 अ. पुढील संज्ञा स्पष्ट करा. 4 गुणांसाठी. 1. शुक्ल पक्ष. उत्तर. अमावस्येपासून पौर्णिमापर्यंतच्या 15 दिवसांच्या चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जाण्याच्या काळास शुक्ल पक्ष म्हणतात. 2. सुनामी. उत्तर आहे. सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड उंचीच्या लाटा म्हणजे सुनामी होय. प्रश्न 6व्यातील ब प्रश्न. हवेच्या दाबाचे क्षितिज समांतर वितरण. टीप लिहायची आहे. 2 दिलेले आहेत. कोणतीही एक तुम्हाला 3 मार्कांसाठी लिहायची आहे. आणि दुसरी टीप आहे खंडग्रास चंद्रग्रहण. आपण दुसरी टीप या ठिकाणी लिहून घेतलेली आहे. पौर्णिमेच्या दिवशी सूर्य, पृथ्वी व चंद्र हे 3 खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले तर चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्यामुळे अंशतः झाकला गेल्यास त्या स्थितीला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात. प्रश्न 7 आकृती काढा. 3 दिलेल्या आहेत. कोणतीही एक आकृती तुम्हाला 3 मार्कांसाठी काढायची आहे. त्यापैकी आपण चंद्राची उपभू आणि अपभू स्थिती याविषयीची आकृती बघू. या ठिकाणी आकृती दाखवण्यात आलेली आहे.